काय शुभेच्छा देणार उद्धव साहेब? मनपूर्वक शुभेच्छा देत असताना ज्या जिद्दीने एकनिष्ठेने सर्व शिवसैनिक त्यांच्या मागे आज उभे राहिलेले आहेत, त्यांचं नेतृत्व करत असताना आई जगदंबेच्या चरणी त्यांना चांगला आयुष्य आणि प्रकृती त्यांची चांगली जाऊ आणि त्यातून या देशाचा आणि राज्याचा नेतृत्व हे त्यांच्या माध्यमातून व्हावं. मी देशाचा उल्लेख यासाठी केलं की एक सक्षम विरोधी पक्ष या नात्याने महाराष्ट्राला ज्या पद्धतीने त्यांनी नेतृत्व दिलेलं आहे, ती जी धमक आहे आणि या नजीकच्या काळामध्ये जर भारतीय जनता पार्टीला रोखायचं असेल तर अशा सक्षमची गरज निवड राज्याला नाही देशाला आहे. आणि त्या भावनेतूनच आम्ही सर्वजण कार्यकर्ते त्यांच्या मागे हीच अपेक्षा करतोय की त्यांनी त्याचं नेतृत्व करावं. राज ठाकरे साहेब पण आले आहेत, त्यांनी पण शुभेच्छा दिल्या आहेत. काय सांगणार आता, जी अपेक्षा होती ते आता पूर्ण होणार आहे? आणि कसं आहे की जसं मी त्या अगोदर पण सांगितलं की हे राजकारणाच्या पलीकडे जे नाते आहेत ते जुळण्याचं काम ज्या अर्थी होतोय हे स्वागतार्ह आणि मला वाटतं त्याचा एक भाग म्हणून आज पण ते स्वतः शुभेच्छा द्यायला आलेले आहेत. आणि हीच परंपरा गेल्या अनेक वर्षापूर्वी जी स्थगित झाली होती ती आता भविष्य काळामध्ये मराठी माणसाच्या हितासाठी तसं एकत्रित करून करायचं असेल आणि जर राजकारणामध्ये असे समीकरण जर उद्या भविष्य काळामध्ये झाले त्याहीसाठी आम्ही एकत्र येऊ शकतो हा देखील संकेत अप्रत्यक्ष मला असं वाटतं आजच्या या बैठकीमध्ये आणि विशेषतः ज्या भेटीमधून पाहायला आपल्याला मिळेल. खडसेच्या जावाईला अटक केल्या तर पार्टीमध्ये काय प्रतिक्रिया? कसं आहे की अजून पूर्ण प्रकरणाची माहिती मिळालेली नाही आहे. आता ते अटक केलेली आहेत की अटक करण्यास भाग पाडलेले आहेत किंवा लावलेले आहेत किंवा काय झालेलं आहे माहीत नाही आहे. कारण लगेच तुम्ही बघितलं असेल अटक झाल्यानंतर गिरीश महाजनजी टी व्हीवर येत आहेत, ते त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. पण या सर्व गोष्टी दुय्यम आहेत. खडसेंनी स्वतः सांगितलं की ते जर चुकीचं असेल तर त्याच्यावरती मी समर्थन करणार नाही. पण हा षडयंत्र आहे का हे सर्व गोष्टी तपासून पाहिल्यानंतर मला वाटते उचित या बाबतीत बोलणं योग्य राहील. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.